जी again 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 ह्यो घरी फोन पाहतो म्हणून याला इकडं आणला आपल्या सोबत, पण ह्यो इकडे बी फोन पाहायला लागला. आता कायच करावं मी, आता सांगा तुम्हीच. घेतला फोन हातात. अरे तुला दुसरा काही काम धंदा आहे का नाही? ठेव ते फोन. अरे बापरे, मायचं येडं ते. अरे तुला दुसरा काम धंदा आहे का नाही? अरे तुझ्या डोक्यात का भुसा बिसरा भरला का रे? माणसाला वाटलं लेकरू आपल्या सोबत आल्यावर जरा गप्पा मारीन आपल्या सोबत, इकडं तिकडं बघन हिरगार काय आहे काय नाही, पण त्यानं ते सगळं दिलं सोडून बसला त्या टुचुक टुचुक फोनात बोट घालीत. आता कायच करावं आम्ही. तुला कवा पाहिलं की त्या फोनात टुचुक टुचुक बटन दाबीत बसतो? अरे तुला काय होतं काय? चिका चिका चिकांका. हे सगळं ना तो लाडामुळे झालंय. चढ वाया गेलंय पोट. बाई कसं बोलतोय बाबा, मी कशाला देऊ त्याला फोन? तूच देतीन तो फोन पाहाल त्याला. तो फोन कायचा मारायला आता 24 तास ते पोरगच घेऊन बसत असतोय फोन हातात. त्याला दर्शक मागितला तर ते दर्शक बी हातात देत नाही, माहितीये का मला. नावानं फोन राहिला मग आपला निस्सा देऊ. वय रे माट्या. बरं भाऊ, तू आतापासूनच आम्हाला असं करतो तर नंतर तोही बायको आल्यावर आम्हाला खाऊ कुठू करशील बरं तू? अरे तुला बाहेरची दुनिया आहे का नाही? बाहेरचं काही वातावरण ते पाहायचं, ते दिलं सोडून, आणि तो आमच्या देखत बसला. माय बापाला बोलायचं ते डोक्यात नाही का असं काही? वय पा बाई कसं डोळे वाटून बघतो मला. हान मला दोन तोंडात हानता बरं वाटून तुला. हान तोंडात हान. अरे तुला होत कार? तू करतो कार? तो म्हण का 100% माझ्या भावाचा फोन असं गिरीकडे. हॅलो हॅलो ताई, तुम्ही कुठे आहे? भाऊ आम्ही वाटा नाही, जरा अर्ध्या माझा चालू असतो ना आम्ही आता. अच्छा ठीक आहे ताई, फाट्यावर आल्यावर मला कॉल करा, मी तुम्हाला न्यायला येतो. नाही भाऊ, काही गरज नाही, आमची 4 चाकी गाडी घेऊन आलो ना आम्ही. अच्छा ठीक आहे सावकाश यावर का सावकाश या. बरं भाऊ, आम्ही येतो मग. टेकू का? हो चालतंय. खंडची माय मा आम्ही ना का म्हणतो आता? ते म्हणतात कुठशी का आले, मग मी म्हणलं वाटा नाही, येऊ राहिलो आम्ही. असं आहे का? बरं. अरे मला फोन आला, शांत बस रे. पडतो फोन. হ্যালো তোমরা জানো আমার সরল মন থেকে দুষ্টুমি। हॅलो, आवाज आहे ना? हॅलो. कायच बाबा आहे मायाचा गळा आहे का साऊंड आहे काय माहिती, सदा आवाज मोठाच आहे. तोंडान बोला ना. हॅलो. मला तर असं वाटतं याच्या तोंडात डीजेच फिट केलेला आहे काय माहिती बाई. अच्छा तो माणूस होय. तो माणूस माझ्या पाहण्यात आलेला आहे, पण त्या माणसाचा नंबर नाही राव माझ्याकडे. तुमच्याकडे आहे का? मग मला टाका ना तुम्ही. मला सांगा बरं, मी लिहून घेतो. आणि गिरे खंडू नंबर घे बरं आपला 9597. पेन नाही आणला हो पप्पा. पेन आणली नाही तो. मी का करतो माहिती आहे तुम्हाला? संध्याकाळी कॉल बिंग घेतो, मग तुम्ही का करा, मला नंबर सांगा. चालतंय, चला ठेवतो मी, काम आहे जरा मला. कसा हुकलेला आहे तो? तुला वही पेन आणतात नाही का सोबत? होय रे, तुला कळत नाही का मी नंबर गिंबर घेत असतो म्हणून? पप्पा मी कशाला इकडे पेन आणि वही आणू? मग गावाला जायचं ना आपल्याला फिरायला. आता का बाया लय अवघड झालं ना, कसं मागं फिरून बोलतोय हो. कसं बोलतं पाणी माकड चाप. अरे मम्मी, आत्यान ते आले. अरे वा, बरं झालं ते लवकर आले. तुम्हाला काय कळणार आहे हो माझं दुःख? तुम्ही आपलं जाता काळी थैली घेऊन ऑफिसला, आणि ती बाई किती खंदुशवानी करते मला माहिती का तुम्हाला? अरे असं काय बोलतेस, माझी बहीण आहे ती, कित्येक दिवसानंतर आली ती तिच्या माहेरी. मी जाते माग, मला त्या बाईचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही, केरसुनी कुठली. बरं जाऊ दे ना, यायलेत ते, ऐन वेळेस कशाला तमाशा लावतेस? आणि हे सगळं होतंय ना ते तुमच्यामुळेच होतंय. इडियट. काही काय बोलते यात माझा काय फॉल्ट आहे? राम दाजी, या बसा. राम. बरं झालं, कित्येक दिवसानंतर आले तुम्ही. आणि ताई आणि खंडू कुठे? ही काय याच लागली?
बरा आहे ना भाऊ तू? हो मी बरा आहे ताई. अगदी तुझाच विषय चालू आता. 100 वर्ष विषय आहे बघ तुला. काही पण आपलं बरं जाऊ दे. आई कुठे आहे आपली? आई का? आई मागे असेल ना, बघ ना जाऊन. माग आहे का? बरं मी भेटून येते. हो हो चालतंय भेट. अरे वा भांजी आलास. खंडू कसा आहेस मग? हो मामा मी बरा आहे. बंड्या कुठे? बंडू पाहिजे का तुला? बंडू ते बघतो. काय रे बांड्या काय करतो? हा? अरे वा खंडू दादा आला. बस मी तोच वाट पाहत होतो. ये मग काय चाललंय दाजी? काहीच नाही, बरं आहे. आता हेच चालू आहे आपलं गावाला पाणी देणं. गहू वाळा लागला ना आता. नाही ते जरा शेतातले काम ना थोडे अवघडच असतात, बरोबर ना? हा, तुमचं बरोबर आहे, पण आम्हाला काय होणार आहे हो? आम्ही रानटी माणसं. जुन्या काळात आम्ही बराचशी खांदल्या, लोकांच्या वावरात चालन राहिलो, हमाली केल्या. आता जे नाही ते केलं तर आम्हाला काय होणार आहे? आता काय निबार झालो आम्ही, निबार. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो आता लय सोपं झालंय. ठिबक आलंय, सौर ऊर्जा झालाय, देशाला प्रगती केली नो. आता पाहिल्याने राब करायची काही गरज पडत नाही. का म्हणणं आहे तुमचं? हो ते तर आहे. मग आणखीन काय चाललंय? देवाच्या कृपानं बरंच म्हणताय ना. आता तुमचं सांगा का चाललंय काय नाही. हेच आपलं रोज ऑफिसला जावं लागतंय. तुम्ही यायचे म्हणल्यावर मग मी घरी थांबलो. जाऊ द्या म्हणलं एक दिवस सुट्टी ना काय होतंय. बरं ते जाऊ द्या. तुम्हाला ऊन लागला असं येताना? खूप ऊन पडायलंय बरं. तापमान जरा जास्त वाढलंय. येताना आम्हाला लयच गरमाट झालो. एसीच नाही ना आमच्या गाडीत, सेकंड हँड गाडी, त्याच्यामुळे मग जरा होतच. ए बंडू बेटा, बंडू. अय बंड्या तुला आवाज द्यायला मामी ना पण. बरं आलोच मम्मी. काय बोल? आलास का? ही चहा घेऊन जा बरं त्या मामांना आणि त्यांना. मी नाही नेत बाबा चहा. तू मत बोलूस तर तो न्यायची चहा. तू मूर्ख आहेस का रे? सेन्स आहे का नाही तुला? तुला फटके खायचे का? मला तमाशा करायला लावू नको बरं. बरं रे बाबा नेतो मी, दांगू करू नको. घ्या मामा चहा. अरे वा चहा आलाय तुम्हाला, घ्या चहा घ्या. अरे वा बंडू, पण याची काय गरज होती? तुला अकलीचा भाना आहे का नाही? का देव एक सटका तुला बघू का तुझ्याकडे? जाऊ द्या, लहान आहे ते, त्याला काय कळतंय? मुलं द्यावं घरची फुलं. मी एक काम करतो, तिला परत एकदा चहा ठेवायला लागतो. जा मम्मीला म्हण चहा ठेव परत एकदा. नाही नको राहू द्या, जाऊ द्या. असा अपमान झाला का चहा पिऊ वाटणार बा? याच्यामुळेच मला हिच्या मारायला लिहू वाटत नाही. याय ना सगळ्यांना असं पाठ करून ठेवलं की मग अपमान कस करायचा. आता का बाय लयच काळी पडेल बाई मी. आणि बाई कोणतरी आलं काय कोण? बाई काय ग आई इथे काय करते? बरीस ना तू? आली का बाई माई लेख? विचारू नको ग बाई, तू लय वनवास चालू आहे माया माड्याला. आई तुला कोणी काही बोललं का? मला सांग बरं कोण बोललंय तर मी त्याची सोयीच बघते. सांग बरं तू कोण येतं? तुला सांगते बाई, ही जेव्हापासून केरसुनी घरात आली ना तेव्हापासून मला जे नाही ते दिवस पाहायला लागायला लागले बाई. आणि बाई तुला काय सांगाव, तू आल्या राशीरा ती जशी दिखावा मला फसवा धंदा. आणि ते तो भाऊ लग्नाच्या आधी लय गोंडागोळाचा बाई मायापाशी. बाई आता डोकून बी पाहायला तयार नाही की माई काही खाल्लं का नाही. पहिलं तर मग असा दबदबा होता बाई. मला मी असं त्याच्याकडे पाहिलं ना, असं नजर खाली जायची बाई त्याची. आणि आता झालाय तो बायकोचा बैल. माणूस इतका खालच्या थरात जातात बाई, तूच सांग मला. त्या बापाला मी म्हणलं पिशी बांधून जाऊ कुठतरी मासनात, पण मला असं झालंय बाई, जगू का मरू राहिलं बाई आता मला. आई तोंडावर जरा ब्रेक मारणं असं काय बोलतीस? मग घरानं कोणाला सांगत नाही बाई. तुला काय वाटतंय ह्या किरसुनीचं मग भांडण आहे का? पण उगाच माझ्यावर दात खट खाऊन बाई. तू येडी का गाई? तिचं काऊन ऐकून घेते तू? कवर तोंड वाजू घेऊ बाई कोणा पुढं? मला लय बी वाटतं बाई तिचं. तुला सांगते का आई, काही नाही व्हायचं कोणाला. तुला मी आहे ना, तू लेख जित्ती ना, तोवर काही ताण घ्यायचं नाही. हाऊ मी घालीन, कोणी भाकरी नाही घातले तर मी घालीन बाई. मी घेऊन जाईन मग आपल्या मायरा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कोणता पार्ट आवडला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.